पुन्हा न होय सर्वता. आणि ही सीता जेवढी सुंदर आहे ना, मी या ठिकाणी पंचवटीमधून हरण करून या ठिकाणी घेऊन आलो होतो. तिच्याकरता एवढं रणकंदन तू माजवलंस ना, परंतु जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत सीता तुला प्राप्त होणार नाही, असं रावण त्या ठिकाणी बोलायला लागलाय. पश्चिमेशी उगेल तरणी जरी मशक उचलिल्या धरणी गजमस्तिकीचे मोती भिवणे सिंह देईल जंबुका. एक वेळेस सूर्य पश्चिमेकडून उगवेल, हे साधा मशक या ठिकाणी आपला डोक्यावर पृथ्वी उचलेल, परंतु मी हरण केलेली जी सीता आहे मी जिवंत असे परंतु तुला प्राप्त होणार नाही, असं या ठिकाणी रावण बोलू लागला होता. पाषाण गाय करुणा जरी दुःख पाय प्रभंजन गरुड सर्पाशी येईल शरण पतंगाग्निशी गेले जरी. अशक्यप्राय गोष्टी ज्या आहेत, एक वेळेस गरुड सापाला शरण जाईल, परंतु मी या ठिकाणी सीतेचे जे हरण केलं मी स्वतःहून तुला या ठिकाणी सीता तुझ्या स्वाधीन करणार नाही, असं रावण बोलायला लागला. हे एक वेळा घडे परी तुझ्या जानकी दृष्टी न पडे रावण पुरता गडाडे मेघ जैसा आकाशी. असं जसं आकाशामध्ये ढगं गडगड करतात, विजांचा कडकडातो, अशा प्रकारे मोठ्या स्वरामध्ये या ठिकाणी रावण बोलू लागला प्रभू रामचंद्राला. अशक्यप्राय ज्या गोष्टी त्या सर्व शक्य होतील, परंतु सीता तुझ्या मी स्वाधीन करणार नाही, असं रावण बोलत होता. रघुत्तम म्हणे दशकंठा तुझा मृत्यू समय फुटला फाटा माझी बाणाचा प्रताप मोठा साय आजी सम्रांगणी. त्या ठिकाणी आव्हानाला प्रत्युत्तर देऊ लागले तिकडे प्रभू रामचंद्र. हे रावणा, आता सरते शेवटी तुला या ठिकाणी ज्ञान उपजा लागलं का, फाटा फुटा लागला का, आता माझ्या बाणाचा सामना कर, असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रत्युत्तर रावणाला देऊ लागले. रामेचा पटणच काळून प्रचंड शर सोडी जैसा काळदंड दोघैर परमा प्रचंड रणवितंड माझविले. बाणाचा दोन्ही दिशेने त्या ठिकाणी वर्षा होऊ लागला होता. कोणी त्या ठिकाणी कोणाला कमी नव्हतं. रावण देखील युद्धामध्ये पारंगत होता आणि प्रभू रामचंद्र देखील त्या तत्परतेने त्या ठिकाणी बाणाचं खंडन करू लागले, या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. मानिले एकची घनचक्र रण तुरे वाजती अपार सीता जननी थरथर कंपित होय क्षण क्षण. आणि एवढं तुंबळ युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं होतं की बाणाचा खडखडाट त्या ठिकाणी, रणतुरे त्या ठिकाणी वाजायला लागले, धरणी माता या ठिकाणी कंप पाहू लागली होती. अशा प्रकारचं घनघोर युद्ध रावण आणि रामामध्ये होऊ लागलेलं आहे. आला चक्रे जय पेती तेई उभयता पे झळकती चपळे सातपती मुद्रिक हाती दोघाचे. मग कसं सांगा, वर्णन करायला कवी करते या ठिकाणी. एवढं घनघोर युद्ध होऊ लागलं होतं, ते जशा विजाचा प्रकाश या ठिकाणी लखलखीत पडत असतो, अशा प्रकारे 10 हातामध्ये असणाऱ्या मुद्रिका दोघांच्या हातामध्ये होत्या. त्यात देखील ते त्या रणभूमीवर दिसू लागलेलं आहे. भुजंगास्त्राचा प्रयोग रावण करी तेव्हा संयोग दश दिशा फुटून पन्नव टोपी कटकावरी येती जैसे निमिळा जलद जाव तैसे सर्पी आपले सकोळ ऐसे ते कोणी तमाने गौडास्त्र बाण सोडिला सोडिता सुपणास्त्र बाण पृथ्वी आणि आकाश फोडून असंख्य धावते विनता नंदन सर्प संपूर्ण बक्षिले. इकडं रावणानं सर्पास्त्र या ठिकाणी भगवंताच्या दिशेने सोडल्याबरोबर त्याला प्रतिकार करण्याकरता या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं गरुडास्त्राची प्रार्थना केली. गरुडास्त्र ज्यावेळेस सोडलं त्या सर्पकुळाचा या ठिकाणी गरुडाने नाश केला. असं त्या ठिकाणी अस्त्रयुद्ध देखील सुरू झालेलं आहे. सर्प संहार आणि समस्त गरुड सहित झाले गुप्त जाते दास्त्र दे दिप्त ईशाची नेत्रे सोडिले. मग या ठिकाणी सर्पाचं त्या ठिकाणी गरुडास्त्र सोडल्यानंतर सर्पांचा नायनाट केला आणि गरुडास्त्र त्या ठिकाणी लुप्त पावलं. नंतर या ठिकाणी वेदास्त्र सोडल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं कोणतं अस्त्र सोडलं, जात वेद अस्त्र, त्या वेदाचं खंडन करणारा अशा अस्त्र या ठिकाणी सोडलं. असं अस्त्रयुद्ध या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अखंड उच्छेदी पंडितो तेई जलदास्त्र तेज गुणातो रावणे वातास्त्र धुतो तयावरी प्रेरे राणी घालून पर्वत प्रपंचन कोणी समजतो वस्त्रास्त्र तेजी लंकानातो कोणी पर्वत तत्काळी. इकडं ज्यावेळेस वातास्त्र प्रेरणा यानं रावणानं प्रभू रामचंद्राच्या दिशेनं, त्यावेळेस भगवंतानं त्याला प्रतिकार करण्याकरता पर्वतास्त्र त्याच्यावरती सोडलं. पर्वतास्त्र सोडल्यामुळं वारा त्या ठिकाणी खणल्या गेला. मग या ठिकाणी काय केलं, यानं पर्वतास्त्र फोडण्याकरता वज्रास्त्राचं पाचारण केलं. वज्रास्त्र त्या पर्वतावर सोडल्याबरोबर पर्वत देखील त्या ठिकाणी पिष्टमय होऊ लागलेले. मग असंख्यात शस्त्र झाला रावणे प्रेले तत्काळ एक जीवाने अवध्या पाळ छेदून आता कितसे. या ठिकाणी जेवढे रावणाकडून त्या ठिकाणी बाण येऊ लागले होते, असंख्य बाण ज्याची गणना करता येत नाही,
असे बाण रावणाचे त्या ठिकाणी प्रभू भगवंता दिशेनं आल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी एकाच बाणानं त्या ठिकाणी सर्व बाणाचं खंडन करू लागलेलं आहे. रावण योजिला एक शरा दिनकर मुख तेज पार तो चापी योजनी सत्वर राघवावरी सोडिना. रावणानं मग काय केलं त्या ठिकाणी आपल्या भात्यातून दिनकर शर म्हणजे त्या ठिकाणी सूर्यमुखी शर असा त्या ठिकाणी आपल्या भात्यामधून काढला आणि प्रभू रामचंद्र सूर्यकुळातले असल्यामुळे या ठिकाणी त्या बाणाचं त्या ठिकाणी काय झालं नाही. त्या बाणानं काय काम केलं आहे पुढे रघुत्तमे केले संधान परितो आणि वार शर पूर्ण श्रीराम चरणात लागला येऊन गेला भेदून पलीकडे. त्याचं त्या शरमुख जो सूर्यमुखी बाण येऊ लागला त्याचं खंडन करण्याकरता भगवंत आपल्या भात्यातला बाण काढूच लागले होते. परंतु सूर्यमुखी असणारा तो जो बाण होता अतिशय वेगवान बाण भगवंताच्या चरणावर या ठिकाणी आला. त्यांच्या पायाला जखम करून त्या ठिकाणी पलीकडे निघून गेलेला आहे. राघव चरणा सुकुमार वामपाद फोडून गेला शर आयसे ते कोणी वानरीर उठेले सर्व एकदाची. आणि इकडं हा जो त्या ठिकाणी सूर्यमुखी बाण आला होता प्रभू रामचंद्राच्या डाव्या पायाचा अंगठा छेदून त्या ठिकाणी निघून गेला. जखमी झाले या ठिकाणी श्रीराम. आणि हे वानर सेनेने पाहिलं चौथवण त्या ठिकाणी वानर उठून काय करतायत आता. रणे पडली होती शस्त्र ती वानरी घेतली अपारे मारित उठिली कसरे आणि वार काळाशीचे. मग त्या रणभूमीवर जे काही शस्त्र पडले होते रक्षांचे वानराने ते शस्त्र त्या ठिकाणी उचलले आणि त्या शस्त्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी वानर देखील राक्षसावर मारा करू लागले. परमार्थ बळ करुणे सबळ ज्ञानी द्वंसिती प्रपंच दळ तैशी राम उपासक निर्मळ आसुर सकळ रगडिती. उदाहरण दिले या ठिकाणी परमार्थ करणारा एखादा माणूस आहे आणि त्या परमार्थ करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी जागा करण्याकरता ज्ञानी म्हणजे सत्संगी असणारे पुरुष जे असतात त्यांना त्या ठिकाणी सहाय्य करतात. अशाच प्रकारचं या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आणि रावणाच्या युद्धाचं वर्णन करू लागले. अभिमानाचे मुकुट थोर परमार्थ बाणे केले जुर त्रयांस्ताची कवच पार सूर्य खडगे तोडिली. समव्रतीची क्षेत्रे घेऊन देश धनुष्याच्या दिली पूर्ण नराशे चक्रे करून लोभ भाते उडविले. स्वरूप साक्षात्कार म्हणी सिद्ध पताकासानी खंडुनी बोध फरसे करुणी मोधोज छेदिले. अनुसंधान परिग घेऊन अविद्यारथ केला तृण देतर थांग छेदून अभेद पट्टीचे टाकले. एवढं तुंबळ युद्ध दोघांमध्ये सुरू होतं. मग मात्र सरतेशेवटी भगवंतानं काय केलेलं आहे ज्या रथावर रावण आरूढ झाला होता त्या रथाचे दोन्ही आग त्या ठिकाणी छेदून टाकले आणि रावणाला त्या ठिकाणी जमिनीवर आणलेलं आहे. निवृत्ती अस्त्रे घालून प्रतिशस्त्रे केली चूर्ण हिरक्ती गदा घेऊन कामकुंजर विदारिले. क्रोध मत्स्य मद मत्सरंकर हे पुढे होते पाय भार शमदमास्त्रे निवार त्याने चूर्ण केले ते. संकल्प देश कुटीले हे अर्जुनाच्या तुरंग सबळ हे समाधान शक्तीने सबळ ही दारुणी पाडिले. आशा मनसा कमना पूर्ण हा भिंडी मला येते दारुण मन द्याचे पुढे ओढला राम भक्त करीती हो. आता असो पाडला वानरी नगरीले असुर धळ रावण गाली बाण माया पडळ दयावरी. आता कवी करते सांगायला लागले एवढ्या काही ओव्या त्यांनी या ठिकाणी लिहिल्या होत्या. हे सर्व या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये असणारे जे षडविकार असतात त्या षडविकाराचं खंडन कशा प्रकारे आपल्याला करायचं असतं त्याचा बोध एवढ्या ओव्यामध्ये लिहिला होता. आणि मग म्हणतात आता आपलं पालाळ या ठिकाणी मी थांबवतो कविवर्य सांगतायत. आणि आता मात्र या ठिकाणी ज्यावेळेस वानर त्या ठिकाणी राक्षस दळाचा संहार करू लागले होते आणि एकूण रावणानं देखील बाणाचा वर्षाव सुरू केला होता. जणू काही मंडप त्या ठिकाणी आकाशामध्ये बाणाचा निर्माण झाला होता आणि त्या मंडपामधून वाऱ्याला देखील प्रवेश करता येत नाही एवढं दाट त्या ठिकाणी बाणाचा मंडप झालेला आहे. रथारूढ लंकानायक जैसा नगमस्तकी बलाक प्रतिवरी अयोध्या पालक ठाण मांडून उभासे. आता परत काय सांगायला त्या ठिकाणी रावण कशावर रथावर त्या ठिकाणी स्वार झालेला आहे. भगवंत कशावर जमिनीवर आहेत. जमिनीवर ठाण मांडून भगवंत त्या रावणाच्या बाणाचा प्रतिकार करायला लागलेत. आता काय होतं पुढे वाचस्पतिशी म्हणे इंद्र राजाधी राजाधी रामचंद्र त्रिभुवनेश्वर गुण समुद्र उदार धीर गुणाधी. स्वर्गामधून त्या ठिकाणी इंद्रदेव आणि वाचस्पती म्हणजे बृहस्पती त्या ठिकाणी आपापसामध्ये चर्चा करू लागले होते.
इंद्रदेव या ठिकाणी भगवंताची स्तुती करायला लागला. किती धीर गंभीर आहेत बरं का प्रभू रामचंद्र. जमिनीवर उभं राहून या ठिकाणी रावणाचा या ठिकाणी संहार करायला लागलेत. त्याचं राक्षसदळ त्या ठिकाणी निपटून टाकायला लागलेत. असा दोघांमध्ये संवाद या ठिकाणी सुरू झालेला आहे. सीतेचे करुणे निमित्त आम्हा करावया बंधन मुक्त युद्ध करी तर गुणात झाडावर रथ ते समयी. मग बृहस्पती त्या ठिकाणी सांगायला लागले इंद्राला, हे इंद्रदेवा, या प्रभू रामचंद्रांना सीतेचं नुसतं निमित्त आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला जे बंदी शाळेमध्ये घातलेले, बंदीखान्यामध्ये ठेवले रावणानं, आपल्या सुटकेकरता हे युद्ध या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागलेत. याकरता तुम्ही काय करा, तुमचा स्वतःचा रथ या ठिकाणी त्यांच्या मदतीला पाठवा, असं बृहस्पती इंद्रदेवाला बोलायला लागले. मातनी सारथी चतुर जाण तयाची सांगे सहस्र नयन शस्त्रार्थी भरोनी शोधन अस्वरत्य दियेजी. आज्ञा केली आपला सारथी, इंद्रदेवाचा सारथी जो होता मातली, त्याला आज्ञा केली इंद्रानं की या ठिकाणी माझा रथ घेऊन जा. रथावरती अनेक प्रकारचे शस्त्र या ठिकाणी भरून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सहाय्याकरता जा, असं मातलीला इंद्रदेव आज्ञा करू लागले. माझा रथ ते जगला सत्वरी नाही सुराचला मातली आज्ञा बांधून ते निघाला परम योगेशी. इंद्राची आज्ञा त्या ठिकाणी मातलीला मिळाल्याबरोबर या ठिकाणी मातलीनं हा रथ काढला. वायू वेगानं सुवेळाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र थांबले होते तिथपर्यंत हा रथ मातली घेऊन आलेला आहे. त्रुटीनं वाजला तत्काळी रथाने रामाजवळी खाली उतरून ते काळी वंदे मातली रामाते. या ठिकाणी चुटकी वाजवायचा अवकाश तेवढ्या वेळामध्ये हा रथ मातली त्या ठिकाणी सुवेळेला घेऊन आला. रथावरून खाली उतरला, प्रभू रामचंद्र दर्शन घेतलं आणि काय म्हणतो पुढे, म्हणे राजवाक्षत मान्या सहस्राक्षरत पाठविला यावरती आळवणी ते मग युद्धाशी प्रवर्तावे. हे राजवाक्षा, हे या ठिकाणी भगवंता, आता तुम्ही जमिनीवर उभं राहून या ठिकाणी युद्ध करू नका, त्वरित माझ्या रथावर तुम्ही आरूढ व्हा आणि रावणासोबत युद्ध करा. अशा प्रकारचं मातली त्या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करू लागला. माझे नाम मातली रथ फिरेन रण मंडळी असे कथा ते जगदात्मा संतोषला. सांगायला लागला मातली, माझं नाव मातली या ठिकाणी, आणि तुम्ही आता उशीर करू नका, रथावर आरूढ व्हा. मी या रणमंडळामध्ये घराघरा रथ फिरवेल आणि तुम्ही मात्र रावणाशी निकराने युद्ध करा. अशा प्रकारचं मातली भगवंताला बोलू लागलं. मने धन्य जाण्यासाठी नातो समय पावणी केले उचित जैसा अक्षुदित देखोनी अत्यंत भोजन त्याशी देवीचे. भगवंत इंद्रदेवाचे त्या ठिकाणी उपकार मानायला म्हणाले, खरोखर कृपावंत आहे बरं का इंद्रा, यानं माझ्या मदतीकरता तुला या ठिकाणी पाठवलं, घेऊन या ठिकाणी पाठवला. जसं एखादा भुकेला माणूस या ठिकाणी भुकेन त्याचे प्राण कासावीस होतात आणि त्यावेळेस त्याला पंचपक्वानानं भरलेलं ताट प्राप्त व्हावं आणि त्याची भूक क्षम व्हावी, अशा प्रकारचे इंद्रा तू खरोखर माझं या ठिकाणी काम केलेलं आहे. की त्रसितासी जीवन शीतळ की रोगी आजी रस राज निर्मळ की मरती आजी तत्काळ सुधारस पाठविला. जसं एखादा आजारी माणूस आहे, त्या आजारी माणसाला जी औषध पाहिजे आणि त्या औषधानं तो आजार त्याचा बरा होणार असं औषध या ठिकाणी इंद्रा तुम्हाला पाठवलं आहे. किंवा या ठिकाणी मरणासन्न अवस्थेमध्ये माणूस एखादा पडलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी पियुष रस म्हणजे अमृत तुम्ही पाजावं, अशा प्रकारचं इंद्रा तू माझ्यासाठी या ठिकाणी रथ पाठवला. म्हणून इंद्रदेवाला या ठिकाणी आभार व्यक्त करू लागले. दुर्बळाची तिचे धन किरणी पाठीरा काय धावून तैसा पुरंदरे शोधन समय चित्त पाठविला. जसं एखाद्या दरिद्री माणसाला अचानक धन लाभ व्हावा, अशा प्रकारे इंद्रा तू मला या ठिकाणी माझ्या मदतीकरता हा जो तुझा रथ या ठिकाणी पाठवला, खरोखर तू धन्य आहेस, असं भगवंत या ठिकाणी इंद्रदेवाला बोलला. मग प्रदक्षिणा करणार थितळणार रघुनंदन उदयाचे सहस्र किरण की नारायण सुपर्णी. त्या रथाला प्रदक्षिणा घातलेले प्रभू रामचंद्रांनी रथावर आरूढ झाले आणि रथावर आरूढ झाल्यानंतर कशा प्रकारे दिसू लागले, जसं या ठिकाणी सकाळी सूर्य नभमंडळामध्ये शोभामान दिसतो, अशा प्रकारचे भगवंत त्या रथावर आरूढ झालेले दिसू लागले. जगदून देतो दासरथी रणमंडळी झाला मारती पुढे मातली चपळ सारथी तोरे दुरेशी बैसला. ज्यावेळेस भगवंत आरूढ झाले रथावर आरूढ झाल्याबरोबर मातली उठला आणि धुऱ्यावरती बसला त्या रथाच्या आणि रथ रणभूमीकडे घेऊन चाललेला आहे. रघुनाथ रथी बैसला देखोन आनंद वानर गण माहिती धन्य सचिर रमण पाठीराका पूर्ण होय. ज्यावेळेस आरूढ झाले तर रथावरती प्रभू रामचंद्र, त्यावेळेस वानर सेनेला एवढा आनंद झाला, ते देखील त्या ठिकाणी इंद्रदेवाला धन्यवाद देऊ लागले. खरोखर या ठिकाणी इंद्रा तुझ्यासारखा पाठीराखा या ठिकाणी आमच्या पाठीमागे असल्यानंतर या युद्धामध्ये यश प्राप्त करायला किती अवधी लागणार आहे, असं या ठिकाणी वानर सेना देखील बोलायला लागले.
रामासी देवेंद्र झालेला रथ दृष्टी देखोनी लंकनाथ दुःखे दाटला अत्यंत दात खात कर करा. इकडं रावणानं पाहिलं की या इंद्रानं आपला स्वतःचा रथ ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला पाठवून दिला आहे आणि मग मात्र रावण त्या ठिकाणी करा आपले दातूर त्या ठिकाणी खाऊ लागलेला आहे.